जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. काल परमपूज्य आठले काकांनी माझ्याशी संवाद साधला आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की तू महाराजांच्यावर, त्यांच्या शिकवणीवर काहीतरी बोलावंस. महाराजांची कृपा, महाराजांचे आशीर्वाद हे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत. बोलवताधनी महाराजच आहेत. आपण महाराजांच्या शिकवणीवर जे काही चिंतन आपण करणार आहोत ते महाराजांच्या कृपेनेच होणार आहे. महाराजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण हयात नामस्मरण भक्ती लोकांना जागृत करण्यासाठी, त्या भक्तीचा प्रसार केला. महाराजांनी अक्षरशः त्यांचं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं. हे सगळं करत असताना महाराजांच्या डोळ्यासमोर सर्वसामान्य प्रापंचिक माणूस होता. महाराजांनाही माहिती होतं की माणूस हा प्रपंच करतोय, तो प्रापंचिक आहे, त्याला अडचणी अनेक आहेत, त्याचं आयुष्य काही फार सरळ सोप्या पद्धतीने जात नाही, सरळ सोप्या मार्गाने जात नाही. तर असा खडतर असा प्रपंचाचा मार्ग जेव्हा तो त्याचं मार्गक्रमण तो करत असतो, तर त्यावेळेला त्याने कशा पद्धतीने परमार्थ आचरावा, कशा पद्धतीने त्याने त्याची आत्मिक उन्नती करून घ्यावी, त्याने कशा पद्धतीने भगवंताचं अनुसंधान ठेवावं, यासाठी महाराजांनी नामस्मरण भक्तीचा अत्यंत सोपा मार्ग सांगितला. त्यांनी ज्ञानमार्ग असेल, कर्ममार्ग असेल, योग मार्ग असेल, ध्यान मार्ग असेल, या सगळ्या मार्गांमध्ये भक्ती मार्गाचा अवलंब करा असं कळकळून सांगितलं. आता ही भक्ती कशी करायची? नवविधा भक्ती आहे, पण त्याच्यामध्ये जी तिसरी भक्ती आपण म्हणतो नामस्मरण भक्ती, त्या नामस्मरण भक्तीने तुम्ही भगवंताला आपलंसं करून घ्या असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि हा त्यांनी सर्वसामान्य प्रापंचिक माणसासाठी केलेला उपदेश, कारण त्यांना प्रापंचिक माणसाविषयी अत्यंत प्रेम होतं. महाराज दरवेळेला म्हणायचे की माझं हृदय हे आईसारखं आहे, त्याला फक्त प्रेमच समजतं. आणि महाराज म्हणतात ना की नामातच नामाचं प्रेम आहे. जसं ताकामध्ये लोणी असतंच, ते वर दिसत नाही, पण ताक घुसळलं की जसं लोणी वर येत, तसं नाम घेत गेलो की नामाचं प्रेम लागणार आहे आपल्याला. तर प्रापंचिक माणसासाठी महाराजांनी हा मार्ग सांगितला नामस्मरणाचा. ते नाम काय आहे? महाराज म्हणतात की नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. काय साध्य करायचंय? तर भगवंताला साध्य करायचंय. कसं साध्य करायचं? तर त्याचं नाम घेऊन करायचं. म्हणजे महाराजांनी एक व्यावहारिक उदाहरण दिलेलं आहे की आपण रस्त्यातून चाललोय आणि आपल्या नावाने कोणीतरी आपल्याला हाक मारली, तर आपण सहज मागे वळून पाहतो की नाही? तर आपण भगवंताला त्याचं नाम घेऊन हाक मारली तर तो नाही का आपल्याला ओ देणार? तर हे साधन आहे. आणि नाम घेत घेत आपल्याला स्वतःला विसरून जायचंय. आपल्या हृदयामध्ये जो अंतरात्मा आहे, त्या अंतरात्म्याला घातलेली ती साध आहे. त्याच्यामुळे नाम घेत घेत आपण स्वतःला विसरायचंय आणि भगवंतामध्ये आपण समर्पित होऊन जायचंय. आणि म्हणून ते साध्य सुद्धा आहे. महाराज म्हणतात की नाम हे आपण आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नाम हे सगुण आहे, तसंच ते निर्गुणही आहे. सगुण अशा अर्थाने की आपण ज्या परमात्म्याचं नाम घेतो, जेव्हा आपण नाम घेण्यासाठी बसतो, आपण डोळे मिटलेले असतात, त्या परमात्मा स्वरूपाचं आपण चिंतन करत असतो, तेव्हा काही क्षण असे जातात की त्या परमात्मा स्वरूपाचं सगुण रूप आपल्या डोळ्यासमोर, अंतःचक्षू समोर ते असतं. पण जसं जसं नाम अंतरंगामध्ये उतरायला लागतं, तसं रूपाचं ध्यान नाहीसं होतं पहा.
आणि जे शिल्लक राहतं ते नाम असतं आणि तेच निर्गुणत्वाचं द्योतक बनतं. म्हणून नाम हे सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. ह्या नामाच्या साधनाने आपल्याला भगवंताला साध्य करायचे आणि हे महाराजांनी प्रापंचिक माणसाला सांगितलं. त्यांना माहिती होतं की त्याच्या प्रपंचामध्ये अत्यंत अडचणी आहेत, त्याचा प्रपंच हा इतकासा सुखकर नाही आहे. तर त्यावेळेला त्याच्या मनाची अवस्था त्याने स्थिर ठेवून त्याने एकीकडे त्याचा प्रपंचही करायचा आहे आणि एकीकडे परमार्थही करायचा आहे. मग त्याच्यासाठी सोपं सरळ असं साधन कुठलं बरं असावं? तर महाराजांनी आपल्या सगळ्यांना हे नामाचं साधन दिलेलं आहे. आपण सगळे प्रापंचिक आहोत. महाराज म्हणतात ना की एकटा जरी राहिला तरी तो प्रपंचीच आहे. महाराजांनी प्रपंचाची फार सुंदर व्याख्या केलेली आहे की जो दुसऱ्यावर अवलंबून आहे, जो सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे, तो प्रपंचीच आहे. त्या अनुषंगाने आपण सगळेच जण प्रापंचिक आहोत. प्रपंचामध्ये परमार्थ कसा साधायचा आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या टप्प्यामध्ये. पण त्याच्यासाठी आपल्याला हे बघणं अत्यंत आवश्यक आहे की प्रपंचाचं स्वरूप कसं आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण प्रपंच करत असताना अनेक तऱ्हेच्या अडचणींना आपण तोंड देत असतो. त्या प्रपंचाचं स्वरूप कसं आहे महाराजांनी अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की प्रपंचाचं उणेपण हे पहिलं प्रपंचाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. की महाराज म्हणतात की प्रपंच कोणाचाही असो, तो गरिबाचा असो, श्रीमंताचा असो, तो एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा असो किंवा कारकुनाचा असो, तो सगळ्यांचा सारखाच असतो. प्रपंचामध्ये उणेपण हीच प्रपंचाची खरी ओळख आहे. संपूर्णत्व असं काही नसतं. एखादी गोष्ट प्रपंचामध्ये असली तर दुसरी गोष्ट नसते. त्याच्यामुळे प्रपंच हा नेहमी उणाच राहतो. प्रपंच हा असत्य आहे. सत्य फक्त परमात्मा आहे. पण आपण काय करतो? प्रपंचाला सत्य मानतो. महाराज याच्यावर फार सुंदर सांगतात. जे दृश्य आहे, जे दृश्य आहे ते नाहीस होणार आहे आणि म्हणून ते असत्य आहे. परमात्मा हा सूक्ष्मामध्ये आहे. तो आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही. तो जाणीवेच्या पातळीवर आपल्याला समजून घ्यावा लागतो. त्यामुळे तो सत्य आहे. याचाच अर्थ काय आहे की प्रपंचामध्ये आपण सगळेजण ज्या काही वस्तू दिसत आहेत, जे काही स्थूलामध्ये दिसतंय ते सगळं असत्य आहे. ते सत्य नाही आहे. पण आपण प्रपंच करत असताना या सर्व गोष्टींना आपण सत्यत्व देतो. हे माझं घर आहे, ही माझी कुटुंबातली माणसं आहेत, ही माझी नोकरी आहे, हा माझा धंदा आहे, हे मी सगळं कमवलेलं वैभव आहे, ह्यालाच आपण सत्य मानत जातो. आणि त्या विषयामध्ये आपण सुख भोगतो म्हणून आपण शेवटी दुःखालाच ते कारणीभूत ठरतं. कारण प्रपंच हा मुळात असत्य असल्या कारणामुळे तो पूर्णत्वाने सुख देऊ शकत नाही. पण प्रापंचिक माणसाला हे लक्षात येत नाही. म्हणून महाराजांनी हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलंय की प्रपंच हा मुळातच असत्य आहे. तुम्ही त्याला भावनेने सत्यत्व देता. अजून एक गोष्ट प्रपंचाविषयी महाराज सांगतात ती म्हणजे प्रपंच हा मिठाच्या पोत्यासारखा आहे. मिठाचं पोतं कितीही धुतलं तरी त्याचा खारटपणा जात नाही. तसं प्रपंचामध्ये आपण इतकी आसक्ती कालवलेली आहे की तो प्रपंच सुटता म्हणून सुटत नाही. म्हणजे कितीही माणसाला मिळालं तरी ते अपूर्णच राहतं. कितीही कळलं एकीकडे की हा असत्य आहे तरी आपण त्याला भावनेने सत्यत्व देतो. महाराज म्हणतात की प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळासारखा आहे. टिपऱ्यांच्या खेळामध्ये कसं एक गडी दुसऱ्याला टिपरी देतो, ते टिपऱ्यांचा खेळ चालूच असतो. परिस्थिती सतत बदलत राहते. परिस्थिती कधी समान राहत नाही. त्याच्यामुळे आजची परिस्थिती उद्या बदलते. असं प्रपंचाचं स्वरूप आहे. प्रपंच हा नाशिवंत आहे. प्रपंच हा कधीतरी नाश पावणार आहे. आपण स्वतः सुद्धा कधीतरी या आयुष्यातून आपलं आयुष्य संपणार आहे. म्हणून आपण किती एखाद्या गोष्टीला महत्व द्यायचं हे आपल्या हातामध्ये. आणि महाराज सांगतात की तुम्ही जो सत्य परमात्मा आहे त्याला तुम्ही अनुसंधानाने बांधून ठेवा. हे कसं बांधायचं महाराजांनी फार छान उदाहरण दिलेलं आहे की एका मुलाच्या हातामध्ये पतंगाची दोरी आहे. खरं तर पतंगवर आकाशामध्ये आहे. पण तो मुलगा काय म्हणतो की पतंग माझ्या हातात आहे बरं का. तसं नाम
म्हणजेच नामाच्या साह्याने जेव्हा आपण अनुसंधान ठेवतो ना, तर परमात्मा आपण बांधून ठेवल्यासारखं होतं. नामाचं साधन सुटलं म्हणजे पतंगाची दोरी सुटली, अनुसंधान सुटलं म्हणजे परमात्मा बाजूला जातो. म्हणून परमात्म्याला आपल्या प्रपंचामध्ये आपण नाम घेऊन त्याला आपल्या हृदयामध्ये स्थिर करायचंय. का करायचं हे सगळं? का करायचं? नामाने काय साध्य होतं? प्रपंच करत असताना ज्या अनेक अडचणी आपल्याला येतात, त्यावेळेला आपल्याला स्थिर मनोबुद्धी आपली राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि महाराज म्हणतात की नामाने ते साधतं. नामाने पहिलं तुमचं चित्त स्थिर होतं. जेव्हा तुम्ही दररोज काही ठराविक वेळ जेव्हा नामाचं अनुसंधान ठेवता, नामासाठी बसता, जेव्हा आपण सकाळी नामस्मरण करण्यासाठी बसतो, त्यावेळेला आपण स्थिरतेकडे आपला प्रवास सुरू होतो. हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की नाम आपण जेव्हा घ्यायला बसतो, महाराज म्हणतात की पहाटेची वेळ फार चांगली नामस्मरण करण्यासाठी. प्रापंचिक माणसाने थोडं तरी नाम घ्यावं, पहाटे लवकर उठावं, भगवंताचं स्मरण करावं. त्याची भक्ती ह्या साधनेने करायची आहे. आपल्याला नामाचं साधन महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण भगवंतापाशी बसावं, त्याची सगुण मूर्ती आहे त्याच्यासमोर बसावं आणि आपल्याला जायचंय तर निर्गुणाकडे. आणि हे कसं जाणार? पहिलं डोळे मिटून शांतपणे बसायला पाहिजे. महाराज म्हणतात की तुम्ही बसा, पहाटेची वेळ फार चांगली, आपण सकाळी पहाटे उठावं, भगवंताला आळवावं, डोळे मिटून घ्यावे, मानस पूजेमध्ये रमावं, नाम घ्यावं मनातल्या मनात. ते सुरू होतं. नाम आपण घेतो का? नाही. भगवंत आपल्याकडून त्याचं नाम घेत असतो. सद्गुरू त्याच्या पाठीमागे असतात, सद्गुरूंची शक्ती त्याच्या पाठीमागे असते. म्हणून आपण असं कधी म्हणू नये. जे काही नामस्मरण घडतं ते सद्गुरूंच्या इच्छेने आणि कृपेने घडतं. जेव्हा आपण नामाला बसतो, नाम घ्यायला बसतो, तेव्हा पहिला काही काळ हा विचार फक्त वाहत असतात. महाराज म्हणतात की त्या विचारांच्या पाठीमागे तुम्ही जाऊ नका. हे महाराजांनी प्रपंचामध्ये, आपण मगाशी बघितलं की प्रपंचाचं स्वरूप कसं आहे आणि प्रपंचाच्या स्वरूपाची ओळखण करून घेतल्यानंतर त्या प्रपंचामध्ये परमार्थ कसा करायचा आहे हे जे महाराजांनी सांगितलंय त्याच्यावर आपण थोडंसं चिंतन करतोय. महाराज काय म्हणतात की जमिनीवर रुपया पडलेला आहे, तो उचलला की जसं प्रपंच आणि परमार्थ एकदमच हातामध्ये येतात, तसं आपण जन्माला आलो तरी जरी आपण प्रपंच असलो तरी परमार्थ त्या प्रपंचाबरोबरच येतो. तो आपल्याला सोडून कुठे जायचं नाहीये. महाराजांनी एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या माणसाने संन्यास घेतला, लंगोटी बांधली, तो वनामध्ये जाऊन राहायला लागला. त्याने तिथे झोपडी बांधली, तुळशी लावल्या आणि त्याला झोपडीची चिंता पडली. तर मग घरादाराने काय केलं होतं असं महाराज म्हणतात. म्हणजे काय की आपला प्रपंच चालू असतानाच आपल्याला परमार्थ करायचा आहे. तो कसा करायचा ह्याच्यासाठी हे नामाचं साधन महाराजांनी दिलेलं आहे. त्याच्यासाठी महाराज म्हणतात की पहिल्यांदा तुम्ही नामाची बैठक तुमची तयार व्हायला पाहिजे. तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे त्याच्यासाठी. अशा पद्धतीने नाही नामस्मरण झालं पाहिजे की महाराजांचा अनुग्रह झालेला आहे आणि मी एक माळ केली किंवा एवढा अमुक अमुक जप केला, पण तो टेक्निकल होत नाही ना, ह्या गोष्टीकडे आपल्याला पाहायला पाहिजे. तरच आपल्याला नामाचा खरा अनुभव येणार आहे. जेव्हा आपण सकाळी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पहाटे बसणार आहोत नामस्मरण करण्यासाठी, तर स्मरण आहे बघा, त्यात कृती नाहीये, ते स्मरण आहे. आपल्याला काय आठवावं हे जसं आपल्या हातामध्ये नसतं ना, तसं नामाचं स्मरण हे परमेश्वराच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनेच होतं. त्यामुळे आपण जेव्हा बसतो महाराजांच्या पुढे नामस्मरण करण्यासाठी, महाराजांना काय अपेक्षित आहे ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. महाराजांना तुमचा प्रपंच आणि परमार्थ एकात एक हात घालून पुढे गेले पाहिजेत. प्रपंच तर करायचा आहे, प्रपंचातली कर्तव्य उत्तम पद्धतीने आपल्याला पार पाडायची, पण म्हातारपणी परमार्थ करू असं म्हणणं योग्य नाही. का योग्य नाही? कारण संपूर्ण आयुष्य जगत असताना आपल्याला एक सुंदर एक बैठक पाहिजे.
एक परमार्थ पण एकीकडे व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कळतं की प्रपंचामध्ये आपलं कुठे चुकतंय, आपली मनोवृत्ती कशी आहे, आपण वागतोय कसे, आपल्याकडनं कसं आचरण घडतंय, आपली मनोवृत्ती कशा पद्धतीने आपल्या आचरणामधनं प्रतीत होतीये, आपला भाव किती शुद्ध होत जातोय आणि किती सुंदर पद्धतीने आपल्याला महाराजांना अपेक्षित असलेलं पारमार्थिक आयुष्य प्रपंच करता करताच जगता येतंय. ह्याच्यासाठी हा सगळा खटाटोप महाराजांनी मांडला. आणि म्हणून आपण नामाची बैठक घालायची, अत्यंत मनापासून नाम घ्यायचं आहे. ते नामस्मरण कुठेही, ज्याला आपण म्हणतो की टेक्निकल होणार नाही, ह्याच्याकडे आपल्याला फार लक्षपूर्वक फार लक्ष द्यायचंय. ह्याच्याकडे ते कृत्रिम होता कामा नये. नामस्मरण हे कृत्रिम होता कामा नये. अनेकांना असं मनामध्ये असतं की आम्ही महाराजांचा अनुग्रह घेतलाय, आम्ही अमुक अमुक जपसंख्या ठरवलेली आहे, तर ते इतक्या कृत्रिमपणे नामस्मरण आपलं घडतंय का, ह्याच्याकडे त्यांनी पहिल्यांदा पाहायला पाहिजे. नाम घेण्यामागचा उद्देश काय आहे, तर आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचंय. तर आपण सुरुवातीला पाहिलं की आपण नाम घ्यायला बसलो, 10-15 मिनिटं अशी जातील की अत्यंत निरनिराळे विचार तुमच्या मनामध्ये येतील. एरवी सुद्धा येत नाहीत असे सगळे विचार त्या नामाच्या स्मरणाला जेव्हा आपण बसतो, नामस्मरण करण्यासाठी बसतो, त्यावेळेला असे सगळे विचार व्हायला लागतात. अनेक लोक तिथेच घाबरतात आणि नामस्मरण करणंच सोडून देतात. महाराज म्हणतात ते विचार वाहू देत, तुम्ही विचारांच्या पाठीमागे जाऊ नका. याच्यासाठी फार सुंदर उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे की बिळामध्ये सर्प आहे, तुम्ही बाहेरनं कितीही डंका वाजवला तरी सर्प बाहेर येत नाही. बिळामध्ये धूर सोडला की तो सर्प बाहेर येतो. पहा, तसं आहे तुमच्या मनामध्ये जो सगळा अशुद्ध भाव आहे त्याला धग मिळते नामाची. ती धग जशी मिळते तसे मनातले सगळे अशुद्ध विचार बाहेर यायला लागतात. पहा, म्हणून अशुद्ध विचार बाहेर का येत आहेत म्हणून घाबरून जायचं नाही. कारण शुद्ध विचारांची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ती नामापासूनच सुरू झालेली असते. जेवढं आपण नाम घेत जाऊ, आपला सगळा प्रवास आपल्याला अशुद्धतेकडून शुद्धतेकडे करायचा आहे. आणि हेच खरं उपासनेचं मर्म आहे की आपलं मन हे अशुद्ध आहे, ते विकारांनी भरलेलं आहे, विषयांनी भरलेलं आहे. त्याला शुद्ध करायचंय. ते कसं शुद्ध करायचं, तर त्याच्यासाठी महाराजांनी हे नामाचं साधन सांगितलंय. ह्याचा विचार करून आपण नामस्मरणाला बसलं पाहिजे की काय करायचंय, आपल्याला काय करायचंय. महाराजांनी सांगितलंय की नामस्मरण, शुद्ध अंतःकरण आणि सदाचरण या 3 गोष्टी परमार्थाला अत्यंत आवश्यक आहेत. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही नाम घेतलं पण तुम्ही कसेही वागलात तर चालणार नाही. म्हणजे सदाचरण ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे आपल्या परमार्थासाठी, कुठल्याही प्रापंचिक माणसासाठी. पण ते सदाचरण कशातनं उत्पन्न होणार आहे, त्याची निर्मिती अंतःकरणातनं उत्पन्न होते. म्हणजे अंतःकरण अशुद्ध असेल तर आपलं आचरण अशुद्ध होतं. पहा, मग जर आपल्याला आचरण शुद्ध हवं असेल तर आपल्याला अंतःकरण शुद्ध असायला हवं, आपलं अंतःकरण शुद्ध असायला हवं. आणि अंतःकरण शुद्ध कशाने होणार, तर ते नाम घेऊन होणार आहे. पहा, का होणार आहे, कारण त्यातनं अशुद्धता सगळी निघून जाते, त्याला नामाची धग लागते. कारण नाम हे इतकं पवित्र आहे, परमेश्वराचं नाम इतकं पवित्र आहे की आपण जेव्हा ते पवित्र नाम घेतो तेव्हा आपल्यामधली अपवित्रता निघून जाते. आपलं मन हे शुद्ध होत जातं, आपलं मन हे पवित्र होत जातं. आपल्याला जर दुसऱ्याविषयी द्वेष वाटत असेल तर तो हळूहळू हळूहळू नामाने कमी होतो. आपली देहबुद्धी गळून पडायला सुरुवात होते. आपल्यामधले विकार असतात ते हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात. खूप राग येत असेल, खूप क्रोध उत्पन्न होत असेल मनामध्ये, तर हळूहळू हळूहळू तो क्रोध, तो राग शांत होत जातो. आणि ह्या सगळ्याचं प्रतिबिंब आपल्या आचरणावर पडतं. आपलं आचरण अधिकाधिक शुद्ध होत जातं. आणि हे महाराजांना खरं तर अपेक्षित आहे की शुद्ध अंतःकरण, शुद्ध आचरण ह्याच्यावर आपल्याला परमार्थाची इमारत उभी करायची. आणि म्हणून महाराजांनी जो आपल्याला उपदेश केलेला आहे की तुम्ही नाम का घ्या, ते ह्याच्यासाठी घ्या की तुम्ही बैठक घाला. नामाने सद्गुणांची वाढ होते. पहा, नामाने विकारांचं उच्चाटन होतं.
आपल्याला दुसऱ्याविषयी प्रेम वाटायला लागतं पहा. नामाचा तो स्थायी भाव आहे. दुसऱ्याविषयी द्वेष वाटत असेल तर ती वृत्ती आपली कमी 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 होत जाते. आपल्याला प्रेम वाटू लागतं, सगळ्यांविषयीच आपल्याला प्रेम वाटायला लागतं. त्या सगुण उपासनेमध्ये आपण रमतो पहा. जसं मगाशी आपण बघितलं की नाम हे सगुण आहे, नाम हे निर्गुण सुद्धा आहे. त्या सगुण उपासनेमध्ये आपण रमतो. चित्तशुद्धीकडे आपला प्रवास सुरू होतो. महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की शुद्ध अंतःकरण म्हणजे काय, की काळी भुसभुशीत अशी जमीन, सुपीक जमीन. महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिले. आणि सदाचरण हे त्याला घातलेलं कुंपण आहे पहा. आता जे बी पेरायचं आहे ना, ते म्हणजे नामस्मरण आहे. नामाचं बी पेरायचंय त्या जमिनीमध्ये. ते बी किडकं नसावं असं महाराज म्हणतात. म्हणजे प्रापंचिक माणसाने सकाम नाम घेऊ नये असं महाराजांचं सांगणं आहे. नामासाठीच नाम घ्यावं. परमेश्वराची भक्ती परमेश्वरासाठीच करावी. जेव्हा तो नामासाठी नाम घेईल, जेव्हा तो परमेश्वराच्या प्राप्तीसाठी नाम घेईल, तेव्हा तो उत्तम बी पेरतोय जमिनीमध्ये असं समजावं. त्याच्यामुळे छान जमीन सुपीक आहे, त्याच्यामध्ये नामाचं उत्तम बी पेरलेलं आहे, त्याला सदाचाराचं कुंपण आहे. अशा पद्धतीने साधकाने, प्रापंचिक साधकाने त्याच्या परमार्थाची अशी जोपासना करायची. मग काय होतं, तर भगवंताची कृपा होते. भगवंत हा नेहमी समदृष्टी आहे. भगवंताची कृपा म्हणजे पावसाचं पाणी पडल्यासारखं आहे. संत किंवा भगवंत हे समदृष्टी असतात ते ह्यासाठीच की पावसाचं पाणी हे सगळीकडे पडतं. पण ज्याने शेतीची मशागत उत्तम केलेली आहे त्याच्या शेतामध्ये उत्तम पीक येतं. महाराजांनी फार छान उदाहरण दिलंय की एक शेतकरी होता, त्याने त्याच्या शेतीची मशागत केली नाही. त्याच्या शेजारचा जो शेतकरी होता त्याने मात्र उत्तम मशागत केली. पाऊस हा दोघांच्या शेतावर सारखाच पडलेला आहे. पण ज्याने चांगली मशागत केली त्याच्या शेतामध्ये उत्तम पीक आलं. पण ज्याने मशागत केली नाही त्याच्या शेतामध्ये पीक नाही उत्तम आलं. याचाच अर्थ काय, की भगवत कृपेसाठी आपल्याला भगवंताची जी उपासना करायची आहे ती भगवंतासाठीच करायची. आणि ही उपासना करत असताना आपलं अंतःकरण आपल्याला जास्तीत जास्त शुद्ध करत जायचं आहे. आपण स्वतःशीच विचार करावा. जेव्हा आपण सकाळी उठतो ना, तेव्हा आपण स्वतःशीच विचार करावा की माझ्या मनामध्ये काय विकार आहेत. दिवसभरामध्ये आपला प्रपंच करत असताना किंवा व्यवहार करत असताना किती वेळा अशी भावना उत्पन्न होते की जेव्हा आपल्याकडून दुसऱ्याचा द्वेष केला जातो. आपल्याला किती वेळा दिवसातनं राग येतोय. आपल्याला किती वेळा मत्सर वाटतोय एखाद्या व्यक्तीविषयी. आपलं वागणं कसं आहे. आपण दुसऱ्याचं अंतःकरण दुखावतोय का. कारण भगवंताने सांगितलंय ना की मन हे माझा एक अवतार आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्याचं अंतःकरण दुखावतो, जेव्हा दुसऱ्याचं मन आपण दुखावतो, तेव्हा भगवंतालाच दुखावल्यासारखं आहे. कारण प्रत्येकामध्ये भगवंत बसलेला आहे. ह्या सगळ्याची चाचपणी आपल्याला रोज करायची की आपल्याकडनं कोणाचं अंतःकरण दुखावलं जात नाहीये ना, ही पहिली आपल्याला गोष्ट सांभाळायची. त्याच्यासाठी आपल्याला आपली देहबुद्धी सोडायला हवी, ज्याला आपण व्यवहारामध्ये इगो म्हणतो. आपण किती म्हटलं की माझी देहबुद्धी सुटलेली आहे तरी तसं नसतं. महाराजांनी एक फार सोपं उदाहरण दिलंय त्याच्यासाठी की तुम्हाला कुठल्याही कारणाने राग आला ना, तर समजा की तुमची देहबुद्धी अजून शाबूत आहे.